इंडोर आर्चरी हॉल व आउटडोर आर्चरी रेंजचे लोकार्पण. आमदार संजय गायकवाड यांच्या उपस्थितीत पार पडला लोकार्पण सोहळा. क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत बुलढाणा तालुका क्रीडा संकुलाच्या निर्मितीसाठी 4 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून या निधीमधून बांधण्यात आलेल्या इंडोर आर्चरी हॉल व आउटडोर आर्चरी रेंजचे लोकार्पण आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते पार पडले. 9 मार्चला सकाळी पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार विठ्ठल कुंबरे हे होते, तर तालुका क्रीडा संकुल समितीचे सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आमदार संजय गायकवाड यांच्यासह उपस्थितांनी बांधण्यात आलेल्या आर्चरी हॉल व रेंजची पाहणी केली. कार्यक्रमादरम्यान 13 आंतरराष्ट्रीय आर्चरी खेळाडूंना तसेच प्रशिक्षक चंद्रकांत इलग यांना सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन BS महानकार यांनी केले. जोरदार टाळ्या वाजून आपण एकदा स्वागत करूया. मालतीताई शेळके या ठिकाणी आहेत. मी DS लहाने सरांना विनंती करतो आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हावं. त्याचबरोबर आर्चरी संघटनाचे सचिव व्यवहारे सर यांना सुद्धा मी विनंती करतो. अध्यक्ष आदरणीय विठ्ठलजी कुंबरे साहेब, तहसीलदार. लॉन्च झालं पाहिजे. लॉन्च झालं म्हणजे आपल्याला एक लक्षवेधचा दर्जा आणि आंतरराष्ट्रीय दर्जा आपल्याला या रेंजला मिळणार आहे. 20-30 लक्ष रुपयाचा अंदाजे खर्च असावा. त्याचबरोबर या क्षेत्रासाठी काम करणारा एकमेव व्यक्ती म्हणजे संजूभाऊ आहे की ज्यांनी नियमाच्या बाहेर जाऊन सुद्धा आमच्यासाठी ही रेंज या ठिकाणी बांधकाम करून दिली. आर्चरी रेंजसाठी कमीत कमी 1 कोटी रुपये खर्च या ठिकाणी केलेला आहे. त्यांचं क्रीडा विभागाच्या तर्फे मी मनापासून आभार. आउटडोर आर्चरी रेंज तसेच या ठिकाणी 13 या बुलढाण्यातील 13 खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर चंद्रकांत सरांनी घडविले आणि आर्चरी रेंजच्या मागचा जो इतिहास आहे हा सर्वांसमोर कथन करून शालेय स्पर्धेचा आहे, पण संघटनेच्या बाबतीत असोसिएशन मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आणि वेगवेगळ्या लेवलच्या कॉम्पिटिशन त्या ठिकाणी होत असतात. बुलढाण्यामध्ये आर्चरी संघटना ही अस्तित्वात होती, फक्त नावापुरती मिळालेली आहे. आणि सर्व पालकांचं खरं कौतुक करावं या ठिकाणी की त्यांनी आपल्या मुलांना एक वेगळा मार्ग धरला किंवा प्रवाहाच्या विरुद्ध धावून हे या स्पोर्टमध्ये या मुलांना इथे घेऊन येतात. नंतर जेव्हा मी एकूण कामाचे 5 वर्षाच्या कामात भाऊंचा एक आराखडा बघितला, कारण मी यापूर्वी एका मंत्र्याच्या आस्थापनेला मी काम केलेलं आहे. एकूण 1500 कोटीपर्यंतची कामं 5 वर्षात ज्या माणसाने केली. स्केटिंगचं करताय मैदानामध्ये मागणी होती. आपण क्रीडा संकुलच्याच बाजूला त्या क्रीडा मंडळाच्या बाजूची जागाचं लीज आपण आता रद्द केलं आणि आपल्या डोक्यामध्ये की त्या ठिकाणी स्केटिंगचं मैदान आपण या ठिकाणी उभारावं, जेणेकरून ते देखील विद्यार्थी पुढे त्या ठिकाणी येतील. आपण जे आजचं आपलं जिजामाताचं स्टेडियम आहे त्याला डेनेट करण्याकरता आपण जवळपास आता 6 कोटी रुपये मंजूर केले आणि डेनेटचं मैदान त्याच्यामध्ये लॉन असेल, प्रेक्षक गॅलरी असेल, सिटिंग अरेंजमेंट असेल, प्राथमिक सुविधाची त्याच्यामध्ये अभाव नसेल, अशा प्रकारचं स्टेडियम देखील आपण त्या ठिकाणी बनवत आहोत.